बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। जळगाव विधान परिषद निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आलाय। मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक आहे। आमदार खासदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली, तर या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असून तर दुसरीकडे जागा भाजपनेच लढावी अशी भाजपच्या आमदार आणि खासदारांची मागणी आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मुंबईमध्ये शिवसेनेचे नेते आणि आमदारांची बैठक बोलावली असून बैठकीबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता दुजोरा दिला आहे। तातडीने शिंदे साहेबांनी बैठक बोलली आणि सर्व शिवसेनेच्या नेत्यांना जे आहे ते तातडीने मुंबईत पाचारण केल्याची चर्चा आहे। हो आहे ना, बोलवलं आहे ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय, बोलवलं आहे आणि मी जातोय। मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। जागा वाटपाबाबत वरिष्ठ नेते बोलणी करतायत। 17 पैकी किती जागा कुणाकडे यावर स्पष्टता नाही। विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपावर शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही 7 जागा मागितल्या असं शिरसाटांनी म्हटलं। अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार, मंत्री संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे। आगामी विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये वरिष्ठ नेते हे बोलणी करतायत। 17 पैकी किती जागा मागायच्यात, किती मागितल्यात याबद्दलची स्पष्ट कल्पना कुणालाही नाही आहे। आम्ही 7 जागे मागितल्यात, राष्ट्रवादीने किती मागितल्यात, भाजपने किती मागितल्यात, ह्या सर्व चर्चा आहेत आणि या चर्चेचा जो शेवट आहे तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच होणार आहे। म्हणून यावर आताच्या घडीला कोणती चर्चा करणं योग्य नाही। हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, बंगलोर मठाचे मठाधिपती यांनी वक्तव्य केलंय। तर जनगणनेमध्ये हिंदू लिंगायत न लिहिता फक्त लिंगायत लिहा, जनबसवानंद स्वामीजी यांनी मागणी केली आहे। तर जनबसवानंद स्वामीजींनी वक्तव्य मागे घ्यावं, महंत सुधीरदास यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। भारत सरकार शासनाचा जनगणना सुरू होणार आहे। त्या जनगणनामध्ये धर्म कॉलममध्ये लिंगायत बांधवांनी फक्त लिंगायत म्हणूनच नोंद करावे, हिंदू किंवा वीरशैव त्या लिहू नका आणि फक्त धर्माचं नाव लिंगायतच लिहा, ही आपली मागणी आहे। कारण हिंदू एक धर्मच नाही, हिंदू म्हणजे वैदिक धर्माला, सनातन धर्माला हिंदू धर्म म्हटलं जातं, तर हिंदू एक धर्म नाही। बंगलोरमध्ये लिंगायत समाजाचे जनबसवानंद स्वामी यांनी जे आव्हान त्या ठिकाणी लिंगायत समाजाला केलंय की हिंदू लिंगायत लिहू नका, हिंदू हा धर्मच नाही आणि हिंदू ही व्याख्याच नाही। महाराजांनी केलेलं जी व्याख्या आहे ती त्यांनी परत त्या ठिकाणी पाहावी आणि लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हा शैव संप्रदायाच्या अंतर्गतच लिंगायत धर्म आलेला आहे। तर भारताचा हा धार्मिक फोल्ड डॅमेज होईल। त्यामुळे मी महाराजांना या ठिकाणी पुन्हा विनंती करतो की हिंदू शब्दाची व्याख्या आपण समजून घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।